श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठलीही पूजा असते प्रथम गणरायाची पूजा केली जाते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा बाप्पा लवकरच घरी येणार आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा, नैवेद्य आणि विसर्जनापर्यंतचे काही महत्त्वाचे नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम आपण श्री गणेशांच्या मूर्तीबद्दल काही महत्त्वाची माहिती घेऊया. घरगुती उत्सवासाठी असलेली मूर्ती ही साधारणतः 1.5 फुटापेक्षा मोठी असू नये. मूर्ती पोकळ असू नये. मूर्ती पार्थिवाची म्हणजेच मातीची असावी. धातूची असू नये. मांडी घालून बसलेली अशी संतुलित मूर्ती असावी. उभी किंवा लोट टक्क्याला टेकून म्हणजेच रेणून बसलेली मूर्ती असू नये. आधुनिक वस्त्रे परिधान केलेली आणि फॅशनेबल मूर्ती असू नये. शक्यतो मातीची मूर्ती निवडावी. इको फ्रेंडली असावी. प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेली नसावी. मूर्ती दिसायला सुंदर, सुबक आणि नजरेत भरणारी असावी. अतिशय भडक रंगाने रंगवलेली नसावी. दागिने आणि मुकुट गोल्डन रंगाचेच असावेत. उंदीरही रेखीव असावा. मूर्ती सहजपणे उचलता येईल अशी असावी. आपल्याला कशी मूर्ती पाहिजे हे मूर्तिकाराला अगोदरच 1 महिना सांगून ठेवावे, जेणेकरून तुम्ही मूर्ती घेताना या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल. श्री गणेशाची मूर्ती घेताना सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असेल अशी घ्यावी. मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी, कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. दुकानातून गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता आणि गुलाल वाहूनच गणपती घरी आणावा. श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी पाळा हे 21 नियम. घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानांच्या पायावर दूध, पाणी घाला. त्यानंतर त्याचे औक्षण करा. गणेश स्थापनास्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाट ठेवा. त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा. एक लक्षात ठेवा, मूर्तीचं मुख वस्त्राने झाकून असावे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून शुचिर्भूत व्हा. त्यानंतर कपाळी तिलक करून जर तुमची मुंज झालेली असल्यास यज्ञोपवीत धारण करा. गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या. बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा. बाप्पांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समई, निरांजन, उदबत्ती, कापूरदानी ठेवावी. गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध, हळद, कुंकू लावावे. विघ्नहर्त्यासमोर विड्याची 2 पाने, त्यावर सुट्टे पैसे, सुपारी असे 5 विडे ठेवावे. बाप्पासमोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोनी मंडल नक्की करावे. गणरायांना पंचामृत नक्की नैवेद्याला दाखवावे. त्याचप्रमाणे मोदक, पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत. एखाद्या वाटीत किंवा ताटामध्ये काढून ठेवावे. जानवे सोडवून मोकळे आणि ओले करून पूजेसाठी तयार करावे. बाप्पांसाठी कापसाचे 21 मण्यांचे वस्त्र नक्की तयार करावे. पूजा करताना यजमानांनी उपरणं, सोहळं घालून पूजा करावीत. पूजा करताना स्वच्छ आसन असावं. बाप्पांसमोर पूजेसाठी तांब्या, ताम्हण, पळी इत्यादी भांडे लक्क करून छान मांडणी करावी. गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा. उजव्या बाजूला फुलपात्र, पळी आणि उजव्या बाजूला ताम्हण ठेवावे. देवाचे सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करावे. बाप्पासाठी 21 दुर्वांच्या 21 जुड्या नक्की ठेवा. सोबतच बिल्वपत्रे, तुळस, शमी आणि शक्य असल्यास 21 प्रकारच्या पत्री देवाला ठेवा. सोबत जास्वंदाचे फूल नक्की अर्पण करा. हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुक्का, केशर, अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा. पूजा सुरू झाली की फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्या. बाप्पांची प्राणप्रतिष्ठा अति भक्तिभावाने करा. महानैवेद्यानंतर महाआरती करा. आता पाहूया गणपतीच्या पूजेतील 21 पत्री कोणत्या.
भारतीय संस्कृतीत पूजेत वाहण्यात येणारी फुले, पाने यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विविध देवतेनुसार पूजा साहित्यामध्ये बदल बघावयास मिळतो. गणपतीच्या पूजेत 21 पत्रींचा समावेश असतो. गणेश पूजनात वापरावयाच्या 21 प्रकारच्या पत्री: अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने, अर्जुन वृक्षाची पाने, आगाडा किंवा अपामार्गाची फुले, कण्हेरीचे फूल, केवडा, जातीपत्रे अर्थात जाईची पाने, डाळिंबाची पाने, डोरलीची पाने, तुळशीपत्र, दुर्वांकूर, देवदार झाडाची पाने, धतुरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने, पिंपळाची पाने, बेलपत्र, बोरीची पाने, मरव्याची पाने, मालती, माक्याची पाने, रुईची पाने, शंखपुष्प व शमीपत्र. या व्यतिरिक्त जास्वंदाची फुले, प्राजक्ताची फुले, सदाफुलीची फुले, मखमलीची फुले, कवटाचे फळ, पिंगावा, तेरड्याचे रोपटे, लवाळे, अगडीशिकेची वेल, कारंद्याची वेल, आणखी एखादी छोटी फळ येणारी वेल इत्यादी उरणमध्ये बाप्पाच्या पूजेला वापरली जातात. मित्रांनो, तर असे हे बाप्पांच्या पूजेमध्ये वापरले जाणारे सर्व साहित्य तसेच मूर्तीच्या बाबतीतले, पूजेच्या बाबतीतले आणि विसर्जनाच्या बाबतीतले काही महत्त्वाचे नियम. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.